तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसे की मागचे ब्लॉग बघितलात, शेवटचा ब्लॉग आपला केदारनाथचा होता आणि आजचा ब्लॉग आपला बद्रीनाथचा असेल. आज आम्ही केदारनाथच्या बेसच्या इकडे आहे. तिकडून आता आम्ही लोक ट्रॅव्हलिंग करणार आहे टू बद्रीनाथ. तिकडचा रोड एकदम डेडली आहे. तर आज तर आमचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे, पण थोडा रोड जर्नी आहे ती दाखवणार आणि नंतरला मग बद्रीनाथ एक्सप्लोर करणार. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आपली बस आलेली आहे आणि आम्ही लोक निघतोय. बद्रीनाथचा रस्ता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू आणि आता वाजले 9, तर डायरेक्ट 4 वाजता व्हिडिओ चालू करेल. तिकीट तो काढ. चला आता आपली बस निघते आता, पण तुम्हाला ट्रॅव्हलिंग मी थोड्या वेळाने दाखवीन. सध्या काय दाखवू नाही शकत कारण की सीटवरून लफडे चालू होते लोकांचे. हे गाणं बोल ना, हे गाणं बोल. ऑन द वे जाता जाता आम्ही थांबलेलो जेवायला हॉलिडे होममध्ये आणि आता जेवून झाल्यावरती निघतोय. इकडनं अजून 116 किलोमीटर आहे बद्रीनाथ. तर पुढचा सफर 70 किलोमीटरचा जो आहे पॅच तो एकदम डिफिकल्ट आहे. तो बघूया आपण. तू कट बसला रे. तर बघितलाच काय खतरनाक रस्ता आहे. अजून थोडा रस्ता बाकी आहे. संध्याकाळचे वाजलेत 6:30 वाजायला आले, पण आता पुढचा रस्ता भेटेल की नाही काळोखामध्ये भेटेल. डेंजर आहे रे सोन्या. टर्निंग बघा डेंजर आहे आणि वेदर कडक क्लायमेट झालं एकदम कडक. आणि अशा प्रकारे रात्री 10 वाजता आम्ही पोचलोय बद्रीनाथला. आणि बद्रीनाथमध्ये आमचा आता स्टे असेल आणि अर्ली मॉर्निंग नाही तर मिड नाईटला आम्ही लोक जाऊ दर्शनासाठी. हा रात्रीचा आपला स्टे आहे ह्या हॉटेलमध्ये आहे. आता थंडी मजबूत आहे, 4 डिग्री आहे. 4 डिग्री गारटलं. जॅकेट वगैरे काय घातला नाही पटेलीमध्ये. आता ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बद्रीनाथचे दर्शन पण बघायला भेटतील. तर बघूया चला. थँक्यू. जय बद्री विशाल. नमस्कार. रात्रीचे वाजलेत 3 अरे आम्ही लोक निघालो आहे थंडीमध्ये. थंडी आहे -2. आता जातो आहे बद्रीनाथ मंदिरामध्ये. बघूया लवकर दर्शन होतं काय. 4 वाजता ओपन होतो. आम्ही लोक 1 तास आधी जातो आहे लाईन लावायला. किती लाईन आहे ते आम्हाला माहीत नाही, पण लेट्स सी आता जाऊन समजेल. आता आम्ही लोक आलो आहे बद्रीनाथ मंदिराच्या इकडे. 50 किंवा 60 मीटर असेल. सकाळी बघताय ना, दुकानं कायच ओपन नाही झालं आतापर्यंत. हा पूर्ण मार्केट आहे आणि 4 वाजता मंदिर ओपन होतो ना, तर 4 वाजताच्या आधीच सर्व माणसं यायला चालू झालेत. थंडी खूप आहे, खूप थंडी आहे. हे बघा इकडे मंदिर आहे. हां
ते बघा समोर मंदिर. वाव, समोर तुम्ही मंदिर बघताय. हे बघा काय मंदिर आहे. लोकेशन बघा फक्त. आपण आता आलोय बद्रीनाथ टेम्पलच्या इकडे, जिकडे विष्णू भगवान स्वयं आराम करायचे. तीच प्लेस आहे आता आपण जी बघणार आहे. बद्रीनाथ भगवान. हा ब्रिज आहे जी अलकनंदा नदी वाहते. ही ती अलकनंदा नदी आहे आणि त्या बाजूला हा टेम्पल आहे, बद्रीनाथ टेम्पल. व्ह्यू बघताय ना इकडे काय आहे. नदीच्या किनारी बसलेला टेम्पल आहे. एवढा सुंदर दिसतो ना. आता लाईट पण एवढ्या मस्त मारल्यात नाही याच्यावरती. या बाजूलाच आहे ना, नदीच्या बाजूला तुम्ही बघताय बघा इथं आंघोळ करतायत ना. हे गरम पाण्याचं कुंड आहे. गरम पाण्याचं कुंड हे जे आंघोळ करतात ते एवढा थंडीमध्ये किती आश्चर्यजनक आहे. गरम पाण्याचं कुंड ते पण नदीच्या बाजूला. आपण वरती आलो आता. तुम्ही मंदिर बघताय काय ब्युटिफुल मंदिर आहे बद्रीनाथ टेम्पल. लाईनीमध्ये लागलोय आता. अजून 1 तासाने मंदिर ओपन होईल. सॉरी, अर्ध्या तासाने मंदिर ओपन होईल. जास्त लांब तर लाईन नाही. 1-2 तासामध्ये झाला पाहिजे दर्शन. मजा येईल मग. आपला दर्शन आता झालेलं आहे आणि ह्यानंतरला आम्ही आता निघतोय द फर्स्ट विलेज ऑफ इंडिया म्हणजे मानसा विलेज. हे बद्रीनाथचा सकाळचा व्ह्यू. थंडी दहावरती आहे ना, थोडा थोडा पाऊस पडतोय आणि तिथे समोर बघता एक ग्लेशियर आहे. हे बघा ग्लेशियर आहे. तसाच इकडे पण या साईडला पण आहे. आता बद्रीनाथचे दर्शन घेऊन आपण आलोय ते इंडियाज फर्स्ट विलेज माना विलेजला. आता आम्ही लोक जातोय वरती तिकडे. वेदर बघताय कसला झालं. वेदर मजबूत एकदम आणि थंडी मजबूत आहे. अर्धे पुढे गेले, आम्ही लोक पाठी चालतोय. आलो आपण मेन गेट जवळ. आता इकडे बघायसारखं काय काय ते बघा. भीम पूल, सरस्वती धाम, केशव प्रयाग, गणेश गुफा, व्यास गुफा. गणेश गुफा आणि व्यास गुफा म्हणजे जिकडे महाभारत लिहिलं गेलेलं गणेशजीनी, तीच ती जागा इकडे आहे. ती मी तुम्हाला दाखवतो. हे चल. ही बघा, हीच ती गुफा आहे. आता आतमध्ये मोबाईल तर अलाव नाही, तरी पण जेवढं होईल तेवढा ट्राय करायचं आपल्याला शूट करायचं. इकडेच महाभारत लिहिला गेलेला ह्या गुफेमध्येच. ह्या गुफेमध्ये महाभारत लिहिला गेला. गणेश गुफा है जहाँ पे गणेश भगवान ने महाभारत लिखा था. वो तो हम अंदर जा रहे हैं अभी. ये है यहाँ पे श्री गणेश भगवान ने महाभारत लिखी थी. देखिए यहाँ पे गणेश भगवान ने महाभारत लिखी थी. हे बघा, ही ती जागा आहे जिकडनं पांडव स्वर्गात गेलेले. आणि हे तुम्ही बघता, हे पांडवांची प्रतिकृती इकडे बनवलेली आहे. ही जागा आहे ती. आणि त्याच्याच बाजूला सरस्वती नदी आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. पांडव इकडनं स्वर्गात गेलेले आणि सरस्वती नदीचा उगमसुद्धा इकडनंच होतो. आणि इकडे आहे सरस्वती नदी, तिकडनं तिचा उगम होतो. आणि तिला पाण्याला फोर्स बघा किती आहे.
हे बघा इकडनं सरस्वती नदीचा उगम होतो. ही ती जागा आहे आणि ती सीधा खाली जाते आणि असं बोलतात की इकडे इथून पुढे कुठे जाते तिचा रस्ता कोणालाच नाही माहिती, की पातालमध्ये जाते. त्याची हिस्ट्री अजून म्हणजे खूप स्टोरी आहे त्याच्यामागे, पण एक्झॅक्टली काय ते माहीत नाही. आणि हे सरस्वती देवीचं मंदिर आहे आणि इकडेच आहे तुम्ही बघू शकता हिंदुस्तान की प्रथम चाय की दुकान, म्हणजे भारतातली पहिली चायचा दुकान आहे. मोदी साहेब 1962मध्ये होता. इथे पण तेच आहे, हिंदुस्तान की प्रथम चाय की दुकान, म्हणजे सेम ब्रांच आहे, त्याचीच ब्रांच आहे. हीच ती जागा आहे जिकडनं पांडव स्वर्गात गेले होते. तर हा होता बद्रीनाथ आणि मानाविलेचा व्लॉग एंडिंग करायला मला तिकडे भेटला ना, त्याचं कारण असं की ज्या दिवशी आम्ही लोकांनी बद्रीनाथ चढायला घेतलं ना, म्हणजे दर्शनाला गेलो ना, त्या दिवशी आम्ही लोक मजबूत थकलेलो होतो. त्या कारण आम्ही लोक रात्रभर झोपलो नव्हतो. तर नंतरला मला आठवलं की ब्लॉग एंडिंग केलाच नाही, म्हणून मी ब्लॉग आता एंड करतो आहे. आणि आता शेवटचा ब्लॉग यायचा बाकी आहे, तो म्हणजे ऋषिकेशचा ब्लॉग असेल. आणि मजा आली. अजून ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण मी पुढे शेअर करणार आहे ब्लॉग्समध्ये. तर चॅनलसोबत बनवून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.